कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोल, काय करणार आहेस? हो की नाही एवढंच सांग. मी तयार आहे, पण ह्या वेळेस काही गोंधळ व्हायला नको. नाही होणार, नाही होणार. ह्या वेळेस सगळं शांततेत करायचंय आणि एकदा का सगळं आपल्या हातात आलं की मग इतकाच मोठा धमाका करायचा. एकदा ते घर माझ्या नावावर झालं ना, पुढचं मी बघेन. हो, पण यात फक्त माझा फायदा नाही आहे, तुझा फायदा जास्त आहे. चंदनची जी कामं करत होतीस ना, ती कामं करायला लागणार नाही. फक्त घरात बसायचं, आराम करायचा, मज्जा करायची आणि कुठलीही नाटकं सुद्धा करायला लागणार नाही. राणी होशील, राणी. राज्य तुझं असेल, दिव्याचं राज्य असेल आणि त्या राज्यात फक्त माझी हुकूमत. जेवढं राबवून घेतलंय ना मला, तेवढं राबवून घेईन मी सगळ्यांना. खूप दिवस सहन केलंय ग, आता माझी वेळ आली. पण सगळ्यात आधी ते घराचे जे पेपर्स आहेत ते शोधावे लागते. काय ना, जुने पेपर्स जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत नवीन पेपर्स तयार करता येणार नाही. तू नको काळजी करूस, पेपर्स मिळतील आणि घर माझ्या नावावर होईल ग. घर तुझ्याच नावावर होईल. आता ना फक्त स्वप्न बघायला लाग. तू फक्त स्वप्नच बघत राहशील. माझं फक्त एवढं काम कर, मग तुझा आणि माझा संबंधही संपेल आणि तुला माझा अपमान करण्याची शिक्षा सुद्धा मिळेल. कुठे असतील ते कागदपत्र? दिव्या, काय ग इतक्या अंधारात काय शोधतीयस? माझे कागदपत्र शोधत होते. कुठले कागदपत्र? आता इंटरव्ह्यूला लागतील ना. म्हणजे काल मी गेले होते ना वेगवेगळ्या ऑफिसमध्ये, तर ते विचारत होते की तुमच्या मार्कशीट्स, लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट हे सगळं कुठे आहेत वगैरे. तर म्हणून. अगं मग आत्ता कशाला? उद्या शोध, मी मदत करतो तुला. अरे सकाळी किती कामं असतात चंदन, घाईघाई असते, गोंधळ असतो, म्हणून आत्ता वेळ होता तर मी शोधत होते. बर, पण मग अंधारात का शोधतीयस? लाईट तर लाव. हे टॉर्च लावून काय चाललं? मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता. अरे झोपलेत ना सगळे. बरं ठीक आहे, काय शोधतीये सांग, मी मदत करतो तुला. चल. नाही अरे जाऊ दे, आपण जाऊ दे, मी उद्याच बघेन आता. आता मी करतो ना मदत तुला, असं काय करते? अरे असू दे ना, आता तुला पण उद्या दिवसभर काम आहे, तुझी पण झोप नको व्हायला का? तू जा पाणी घेऊन ये, मी सगळं आवरते, हे ठेवते सगळं. जा जा पटकन. बर चल झोपूयात आपण लवकर. असे मला कागदपत्र सापडणार नाहीत आणि सापडले तरी घेऊन जाता येणार नाहीत. काहीतरी उपाय करावा लागेल. आलीस तू? शिवा, बाळा काय झालं? शिवा, तू तुझ्या पद्धतीने हँडल करत असशील म्हणून मी फोन नाही केला. आता सांग बरं काय झालं तू? अगं शिवा, रडू नकोस, रडू नकोस. ये ये, बस शांत. ये ये, एकदम शांत. पाणी आणते हा मी. हे घे बाळा, पाणी पी. पाणी. शांत. माझी शिवा अशी नाहीच आहे. सांग काय झालं? मी कॉलेजला त्या मुलींना घेऊन गेले, सरांना पण धडा शिकवला, सगळं केलं. मग बरोबर आहे ना, असंच व्हायला पाहिजे. अगं अशा माणसांना चौकात उभं करून चापकाचे फटके द्यायला हवे. तू योग्यच केलंयस. मग रडतेस कशाला? मी त्या मुलीच्या आईला सांगितलं
सगळ्या मुलींना सांगितलं की तुम्ही आता कॉलेजला येत जा, काही प्रॉब्लेम नाही होणार, आता सगळं नीट होईल. पण तिच्या आईने जे मला सांगितलं ना, ते त्या गोष्टीने विचारात टाकलं मला. पण शिवा, त्यांचं बरोबरच आहे. हो, मला पटतंय, म्हणून तर चिडचिड होतीये ना. आणि नेहमी असं मुलींनीच का दबून राहायचं? आणि कधी हे सगळं थांबणार मुलींना घेऊन? म्हणजे आता कुठलीच बाई सेफ नाही ना, कुठलीच मुलगी सेफ नाहीये. त्याने अजून त्रास होतोय मला. मी सगळीकडे नाही पोहोचू शकतो. हो हो, कळतंय मला. तुझी चिडचिड होणं साहजिकच आहे, पण त्याने सोल्युशन निघणार नाही ना. आपण असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे प्रत्येक मुलीला सेफ वाटेल कुठेही जाताना. त्या ताई म्हणाल्या ते बरोबरच आहे. तू काही सगळीकडे पोहोचू शकत नाहीस ना. मग आपण असा विचार केला तर की प्रत्येक मुलगी शिवासारखी असली तर, म्हणजे प्रत्येक मुलीच्या मनगटात शिवाची ताकद असायला पाहिजे. तू म्हणतेस ना, ते ब्रीदवाक्य सगळ्या मुलींचं असायला हवं. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. हाच मार्ग दिसतोय आता. आणि तो मार्ग तूच काढायला हवास. मला कळतंय तुला काय म्हणायचंय, पण हे बघ, मला हे जमेल की नाही काही कळत नाहीये. सीताईंची आयडिया एकदम करेक्ट आहे, बरोबर पण आहे. आणि हा मुद्दा ना आता एका मुलीपुरता मर्यादित नाहीच आहे. हे अख्ख्या समाजासाठी पाहिजे, तरच ही समाजातली विकृती बंद होईल. याला तर आळा बसायला पाहिजे. हेही तितकंच खरं आहे की हे सगळं मला जमेल का, झेपेल का, हे एवढं सोपं नाही. अरे शिवा, तू शांत हो आधी. हे बघ, माझ्या मनात जे चाललंय ते थोडंसं वेगळं आहे. हे तू जे काही करतेस ते वस्तीसाठी एकदम योग्य आहे. यानी वस्तीला फायदा होणार आहे. आशु, तुला ना मी खूप भारी वाटते अरे, पण मी नाहीये तेवढी भारी. शिवा, तुला असं वाटतंय तू भारी नाही आहेस. तू खूप भारी आहेस अगं. आशु, पण हे सगळं वेग झालं, पण ही खूप मोठी गोष्ट वाटते मला. त्या मुलींच्या घरच्यांना सगळं समजवायचंय, जागा बघायची आहे. हे सगळं कुठे होणार, कसं होणार, मला नाही कळत आहे. सगळं होईल, सगळं होईल. हे बघ शिवा, तू आता निर्णय घेतलायस, आता नाही मागे वळायचं. हे तू पाऊल उचललंयस, हे योग्य केलंयस, आणि आजकालच्या काळात हे करणं खूप गरजेचं आहे. सो आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू भिड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.